भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार। कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। विरोधक फक्त हवेतच बाण सोडतात, पुरावे काहीच नसतात, फक्त आरोप करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली। राहुल गांधींचा आरोप, तर खरी मतदान यादी आयोगाने द्यावी, विरोधी पक्षातील खासदारांची मागणी। वडिलांच्या आठवणी सांगताना मंत्री पंकजा मुंडे भाऊक, फेकलेले तुकडे घ्यायचे नाही वडिलांची शिकवण। गोपीनाथ मुंडे यांनी कधीच पक्षाशी प्रतारणा केली नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीमध्ये राडा, बैठकीत दोन गट आपापसात भिडले, दोन्ही गटात शिवीगाळ आणि तुफान हाणामारी देखील। मुंबईतील कबूतरखाने बंदच राहणार, हायकोर्टाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्टपणे नकार। महादेवी हत्तीच्या संदर्भात सुनावणी आता 14 ऑगस्टला होणार, नांदणी मठ राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। खेडमध्ये कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात, 8 महिला भाविकांचा मृत्यू, तर जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात, लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द। 18 ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईत आणली जाणार। 15 ऑगस्टला रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे करणार ध्वजारोहण, राज्य सरकारचं परिपत्रक जारी, तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।